संसदेचं अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटला, पण एक प्रश्न देशाच्या राजकारणात सातत्याने फिरतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात, पण अमित शाह कुठे आहेत? दिल्लीत हजारोंचा मोर्चा संसदेकडे निघाला, विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सरकार चौफेर टीका केली, पण संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे अमित शाह संपूर्ण प्रकरणात जवळपास शांत का राहिले? भाजपमध्ये काहीतरी बदललंय का? मोदी शाह ही जोडी पूर्वीसारखी राहिली नाही का, की हे सगळं फक्त योगायोग आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, 2029 आधी भाजपमध्ये नेतृत्वाच्या पुढच्या टप्प्याची शांतपणे तयारी सुरू झाली आहे का? गुजरातच्या राजकारणापासून दिल्लीच्या सत्तेपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी अभेद्य मानली गेली। मोदी हे चेहरा होते, पण शाह हे रणनीतिकार। निवडणूक असो, संघटन असो किंवा संकट व्यवस्थापन, शाह नेहमी मोदींच्या सावलीसारखे उभे राहिले। त्यामुळेच त्यांना मोदींचे सर्वात विश्वासू सहकारी आणि संकटमोचक म्हटलं गेलं। पण अलीकडच्या काही घटनांनी काही राजकीय प्रश्न उपस्थित केले आहेत। दिल्लीतील सीजेपी आंदोलन हे त्यापैकीच एक आहे। विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा, पोलीस कारवाई, संसदेकडे कूच, देशभरात चर्चा। अशा वेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहांकडून एखादी ठोस भूमिका किंवा सार्वजनिक हस्तक्षेप अपेक्षित असल्याचं अनेकांचं मत होतं। मात्र या संपूर्ण घडामोडीत त्यांची फारशी सार्वजनिक उपस्थिती दिसली नाही। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या इतर पातळ्यांवरून परिस्थिती हाताळली गेली, त्यामुळे राजकीय चर्चांमध्ये प्रश्न उपस्थित होऊ लागला। शाह यांनी जाणून बुजून लो प्रोफाईल होण्याची भूमिका घेतली होती का, की ही जबाबदाऱ्यांची वेगळी विभागणी होती? याच ठिकाणी दुसरी चर्चा सुरू होते। अमित शाह हे अनेक वर्षे भाजपमधील क्रमांक 2 चे नेते मानले जातात। पक्ष संघटना उभी करण्यापासून ते निवडणूक जिंकवण्यापर्यंत त्यांचे योगदान मोठं मानलं जातं। त्यामुळे भविष्यात ते सर्वोच्च नेतृत्वासाठी दावेदार असू शकतात का, हा प्रश्न अधूनमधून राजकीय विश्लेषणात पुढे येतच असतो। याबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा घोषणा नाही, पण दीर्घकाळ क्रमांक 2 वर राहिलेला नेता भविष्यात क्रमांक 1 बद्दल विचार करेल का, अशी चर्चा राजकारणात नवीन नाही। मात्र इथे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नातं समजून घ्यावं लागतं। नरेंद्र मोदी असोत किंवा नितीन गडकरी, या दोघांची राजकीय जडणघडण संघाच्या पार्श्वभूमीतून झाली आहे। अमित शाह यांची वाढ मात्र मुख्यत्वे भाजप संघटनेतून झाली आहे। याचा अर्थ ते संघापासून दूर आहेत असा नाही, पण नेतृत्व निवडीबाबत संघाची भूमिका काय असेल हा प्रश्न भविष्यात महत्त्वाचा ठरू शकतो। त्यामुळे नेतृत्वाचा कोणताही बदल हा फक्त व्यक्तीचा नाही, तर संघटना, पक्ष आणि व्यापक विचारसरणीचा विषय असतो। सीजेपी आंदोलनाच्या काळात आणखी एक गोष्ट चर्चेत आली। संकटाच्या वेळी मोदींनी परिस्थिती स्वतः हाताळली आणि अंतिम निर्णय माझाच असा राजकीय संदेश दिला का? काही विश्लेषकांच्या मते मोठ्या संकटात सर्वोच्च नेतृत्व स्वतः पुढे येतं, हा त्याचा भाग असू शकतो। तर काहींच्या मते यामुळे मोदी अजूनही पक्षातील निर्विवाद केंद्रबिंदू आहेत, हा संदेशही गेला। या दोन व्याख्यांपैकी खरी कोणती, याचं उत्तर काळच देईल। भाजपमध्ये मोदी एकटे पडले आहेत असा निष्कर्ष काढणं आजच्या घडीला घाईचं ठरेल, कारण पक्षात त्यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिल्याचं कोणतंही ठोस चित्र समोर आलेलं नाही। मात्र प्रत्येक मोठ्या पक्षात भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चा होत असतात। भाजप त्याला अपवाद नाही। विशेषतः 2029 अजून काही वर्षे दूर असताना अशा चर्चांना अधिक रंग येणं स्वाभाविक आहे। अमित शाह यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाबाबतही हेच लागू होतं। त्यांच्याबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जातात, पण त्यांच्याकडून स्वतः अशा कोणत्याही दाव्याची सार्वजनिक पुष्टी झालेली नाही। त्यामुळे याकडे राजकीय विश्लेषण म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल। खरं तर या संपूर्ण प्रकरणात एक वेगळा संदेश दडलेला असू शकतो। भाजपमध्ये नेतृत्वाचा प्रश्न अजूनही मोदींभोवतीच फिरतो। अमित शाह हे अत्यंत प्रभावशील नेते असले तरी अंतिम राजकीय केंद्रबिंदू म्हणून नरेंद्र मोदींची प्रतिमा कायम आहे। त्यामुळे शाह यांची अनुपस्थिती ही अंतर्गत मतभेदांची खूण आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही। पण त्यामुळे अनेक प्रश्न नक्कीच निर्माण झाले आहेत। राजकारणात अनेकदा शांतता ही एक रणनीती असते। प्रत्येक अनुपस्थिती म्हणजे संघर्ष नसतो आणि प्रत्येक उपस्थिती म्हणजे शक्ती प्रदर्शनही नसतं। पण दिल्लीतील अलीकडच्या घडामोडींनी एक गोष्ट निश्चित केली आहे, मोदी आणि शहांच्या समीकरणाकडे आता राजकीय विश्लेषक अधिक बारकाईने पाहू लागले आहेत। आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न पुन्हा राहतो, सीजेपी आंदोलनाच्या काळात अमित शाह पडद्यामागे होते की त्यांना पडद्यामागे ठेवण्यात आलं होतं? भाजपमध्ये पुढच्या नेतृत्वाची शांत तयारी सुरू आहे का, की नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सर्वांना स्पष्ट संदेश दिला आहे, भाजपमध्ये अंतिम शब्द अजूनही माझाच आहे? या प्रश्नांची उत्तरं आज कोणाकडे नाहीत, पण पुढील काही महिन्यात होणाऱ्या राजकीय घडामोडी या चर्चांना नक्कीच नवं वळण देऊ शकतात। तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपला मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।